आता बघणार आहोत जिल्ह्यांच्या टॉप 9 घडामोडी। नांदेड शहरातील अनधिकृत होर्डिंगवर पालिकेकडून कारवाईचा बडगा। कला मंदिर परिसरातील होर्डिंग काढण्यात आले। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पालिका सतर्क। बुलढाण्यातल्या शेगाव आणि खामगाव परिसरात पावसाची हजेरी, वातावरणात थंडावा। सातारा जिल्ह्याच्या कराडमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे घरावरचे पत्रे उडाले। अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळल्यामुळे वीज पुरवठा थंडीत। बीडच्या परळीत सोयाबीनच्या दरामध्ये मोठी घसरण। भाव घसरल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी हा आर्थिक संकटात सापडला। सोयाबीनला सध्या 4550 चा भाव। नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत भुईमुगाच्या दरात घसरण। सध्या भुईमुगाला 6750 रुपये इतका दर। बाजार समितीत आवकही वाढली। नांदेडच्या बिलोलीमध्ये चवळी लागवडीतून शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न। नवनवीन प्रयोग करत शेतकरी माधव कुरमुरे यांनी 25 गुंठे शेतीत लाखोंचं उत्पन्न घेतलं।